जे पालक त्यांच्या आई-वडिलांसोबत राहत आहे, म्हणजे घरात आजी-आजोबा आहेत, तर आजीला पण आपण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. त्यांचा काही रोल असू शकतो अगदी. याच्यात. खूप खूप इम्पॉर्टंट. मी नेहमी म्हणते 2 प्रकारचे आजी-आजोबा असतात. एक प्रकार जो असतो आजी-आजोबांचा तो म्हणजे असा बोलेल गं, करेल गं, त्याच्या मागे लागू नकोस गं, असा करणारा असतो. आणि दुसरा असतो आजी-आजोबा ते फार सजग असतात. उलट ते "अगं तो अजून बोलत नाही, अगं तो अजून लक्ष देत नाही आवाजाकडे, अगं तो हे करत नाही, काहीतरी केलं पाहिजे." इतके सजग असतात. तर त्या प्रत्येक आजी-आजोबांनी ठरवायचे की आम्ही कोणत्या कॅटेगरीत आहोत ते. पण काम करणं दोन्ही कॅटेगरीतल्या आजी-आजोबांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण इट्स लाईक आय ऑल्वेज इट्स अन फॅमिली डायनॅमिक्स इम्प्रूव्ह करतं अरूला. म्हणजे मी तुला खरंच सांगते सर्वेश, आनंदाची बाब आहे ही सांगताना मला खूप बरं वाटतंय की एक असं कपल आलं होतं सांगायला, एक आई वडील आले होते भेटायला, प्रोग्रेस सांगायला. एक छोटासा अनुभव सांगते. ते म्हणतात की अरूला सुरू केल्यानंतर आधी आधी आमच्यातनं खूप भांडणं व्हायची. जेव्हा बाळ असं हे व्हायचं, ऑटिस्टिक डायग्नोज झालं होतं, आमचं पटायचंच नाही नवरा बायकोचं. ती एक करायची, मी त्याला नकार द्यायचो आणि मी बडबडायचो किंवा मी काही करायला लागलो ती बडबडायची. चिकार भांडणं, म्हणजे भांडणं अशा टोकाला गेलेली होती की आत्ता डिवोर्स होतोय की काय, म्हणजे इतक्या इतक्या पराकोटीची भांडणं होती. अरूला सुरू केल्यानंतर एक महिनाभरातच आमचे इंटरपर्सनल रिलेशनशिप्सच वाढायला लागले, म्हणजे प्रोग्रेस व्हायला लागले. कारण कसं आहे, अरुलातला अप्रोच ती जो करायची तो आधीच पटला, मलाही पटला, तिलाही पटलेला होता. त्यामुळे आमची भांडणं कमी झाली. एवढंच की ज्यावेळेस तुम्ही सांगता अरुलामध्ये फॅमिलीला इन्व्हॉल्व करा, सेंटर पॉईंट काय असतो तर ते मूल असतं, पण त्याच्यासाठी काम करणारे सगळे इन्व्हॉल्व होतात. आजी आजोबा इन्व्हॉल्व होतात. त्यामुळे सासू सुनांची भांडणं पण कमी झाली. हं. त्याच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग आलं. हे महत्त्वाचं आहे.